नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी ऑल इंडिया आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्राध्यापिका डॉक्टर सुनीता विजय मगर यांना बेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांचे वैद्यकीय शिक्षण RA पोद्दार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथून झाले आहे। 30 ते 34 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून रुग्णांशी नाळ जुळली आहे। प्राध्यापिका डॉक्टर सुनीता विजय मगर या GD पोळ फाउंडेशन YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल खारघर नवी मुंबई या ठिकाणी रिसर्च डायरेक्टर, नेत्रचिकित्सक तसेच कान नाक घसा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तसेच देश परदेशातही त्यांनी शोध प्रबंध सादर केले आहेत। पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। हॅलो, आय एम डॉक्टर सुनीता विजय मगर। मी ENT स्पेशालिस्ट आहे, डोळ्यांचे पण डॉक्टर आहे मी आणि ENT स्पेशालिस्ट पण आहे। रिसेंटली 22 आणि 23 ऑगस्टला भोपाळ मध्य प्रदेश इथे ऑल इंडिया आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन या संस्थेने मला माझी बेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट टीचर उत्कृष्ट पदव्युत्तर शिक्षक यासाठी माझी निवड केलेली आहे। बेस्ट टीचर, बेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून अवॉर्ड मला देण्यात आला आहे। त्यासाठी मला भोपाळला बोलवलेलं, मध्य प्रदेशला इन्व्हाइट केलेलं आणि LNCT युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन अँड NCSM यांनी एंडोर्स केलं होतं हे आणि त्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली आहे। जवळपास 30 वर्ष पासून मी काम करते या क्षेत्रामध्ये। 1994ला माझं जर्नी सुरू झाला ॲज अ क्लिनिशियन, ॲज अ रिसर्चर, ॲज अ अकॅडेमिशियन आणि आता हा ज्या सन्मानाने मला सन्मान देण्यात आला आहे त्यासाठी मी ATAची आभारी आहे। आणि हे सगळं यश जे आहे ते माझ्या पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यांचं पण आहे, माझ्या सहकाऱ्यांचं आहे आणि आमच्या YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे जे चेअरमन आहेत डॉक्टर GD पोळ सर, डॉक्टर संजीव यादव सर आणि इतर माझे मान्यवर, या सगळ्यांना मी या सगळ्याचं श्रेय देऊ इच्छिते। थँक्यू।